साहेब आज काय काय कामानिमित्त आला होता काय? नाही, आज आम्ही काही टेक्निकल बाबी होते त्याचं चर्चा करण्यासाठी आलो होतो सगळे आरो बरोबर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याबरोबर, की बाबा उद्या शेवटचा दिवस फॉर्म भरायचा. आम्हाला वाटलं होतं की या मैदानामध्ये जेवढे उमेदवार असतील त्या सगळ्यांचे उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील असं आम्हाला वाटत होतं. की असं प्रॅक्टिस असते, ते पांढरं जे त्यांनी मारलेलं असतं त्याच्या आत आले की नगरपालिका निवडणुकीमध्ये तसं झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्व आरोने विचारलो. आरोने सांगितलं नाही, तसं काय होणार नाही. आमच्या चेंबरमध्ये जे येतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या 3-4 जे येतील त्यांच्या सगळ्यांचा फॉर्म स्वीकारू, किती काय वेळ लागेल म्हणून सांगितलं. कोण किती म्हणजे अल्पसंख्याक समाजाला किती जागा देणार काय? नाही, ते सगळं आमचं ठरलेलं आहे. आमचं शिवसेनेकडनं राष्ट्रवादी आता कसं काय कंबाईन झालं आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी. असं शिवसेनेकडनं एवढं अल्पसंख्याकाला राष्ट्रवादी असं नाही. दोघं मिळून कुठं दोघांचं जास्त आहे. आणि जे निवडून येणारा उमेदवार कोण आहे, कुठल्या समाजाचे आहे, त्याचं ताकद किती, त्याचं योगदान किती, शहराच्या विकासाचं योगदान किती, निवडून आल्यानंतर काम करण्याची कॅपॅसिटी किती, हे आम्ही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून निर्णय घेऊन उमेदवार केलेले. परंतु त्या पक्षामध्ये जे अल्पसंख्याक समाज आहे, इच्छुक आहे, त्यांना उमेदवारी जाहीर म्हणजे द्यायचं ठरलंय का नाही ठरलंय का? काही काही जण असं सांगतात की शिवसेना शिंदे आहे, एकही अल्पसंख्याक मला उमेदवारी देणार नाही आणि सगळ्या राष्ट्रवादीला असं का नाही असं तर ते उगी आता हे बघा काय असतं, कोणाला तरी हट झाले की काहीतरी सांगत असतं, ते वस्तुस्थिती नसते. ते सगळं आम्ही सर्वसमावेशक आम्ही पॅनल तयार केलेलं आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून. त्यामुळे सगळ्या समाजाच्या, सगळ्या धर्माच्या, सगळ्या जातीच्या लोकांना आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे. आणि निश्चितपणे त्या आम्ही ज्या समाजात ज्यांचं कार्य चांगलं आहे, ज्यांचं वजन चांगलं आहे, सामाजिक कार्य आहे, ते बघून आम्ही उमेदवारी दिलेली आहे. राज्यात जे आहे सत्तेमध्ये महायुतीमध्ये बीजेपी, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे 3 पक्ष आहेत. म्हणजे सोलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांनी केलेले आहे. त्याचं काय म्हणजे भाजपकडनं जे आहे सन्मानाची वागणूक मिळत नव्हती का सन्मानाचं निमंत्रण मिळत नव्हतं, काय होतं नेमकं? आम्ही भाजपकडे प्रस्ताव दिला होता सुरुवातीला 42 जागेचा. नंतर त्यांनी आमच्या लोकांना बोलवले, त्यांनी सांगितले तुम्ही जरा जास्त वाटतं, तुम्ही कमी द्या, बघा ॲडजस्ट आहे, कारण आमच्याकडे इच्छुक भरपूर आहेत. त्यामुळे थोडं आपण दोघं म्हणून लढायचं आहे, थोडं तुम्ही मागं पुढं 2 पावलं मागं सगळं चांगलं होईल. मग आमचे अमोल भोसले असतील, आमचे सचिन चव्हाण असतील आणि अमर पाटील असतील, तिघे गेले. ठीक आहे साहेब, म्हणलं तुम्हाला जर अडचण असेल तर आम्ही 42वरनं 30 येतो. मग त्यांनी म्हणले 30 फायनल का नाही, परत त्याचे जर तुम्हाला अडचण असली तर आम्ही लास्ट शेवट 26 पर्यंत थांबू म्हणून सांगितलं होतं. थांबतो म्हणले त्यांनी. नंतर त्यांचं काही निरोप आलं नाही. मग आता शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची सत्ता येणार का महापालिकेत आणि महापौर कोणाला होणार शिवसेना? साहेब, निवडणूक लढवणं म्हणजे सत्ता आणण्यासाठीच निवडणूक लढवत असते, कोणाला दाखवण्यासाठी किंवा काय मिळवण्यासाठी नसते. महापालिकेमध्ये सत्ता बसावं. या सोलापूरमध्ये जे काही कमतरता आहे, आणि सुदैवाने नगरविकास खाता आमच्या सेनेकडे आहे, अर्थ खाता अजितदादाकडे आहे. दोन्ही जर खाते एकत्र होऊन काम केलं तर इथलं कुठल्याही विकास कामाला निधी कमी पडणार नाही. या विचारांनी सगळ्या आम्ही आमच्या लोकांना समजावून सांगितलं, त्यांनी त्यांच्या लोकांना समजावून सांगितलं आणि मनच जुळली. मनही जुळली, पॅनलचं गणित जुळलं, त्यामुळे इथे झालं. भाजपने अबकी बार 75 पार म्हणलाय, तर तुम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीने अबकी बार किती पार? अब की बार 500 पार. उमेदवार 102 ते तुमचं काय आहे? त्याला उत्तर तेच आहे, अब की बार 500 पार. झालं, कळलं का तुम्हाला? असं काय पण म्हणतो मी, तुम्ही मान्य करता का? मी 500 पार म्हणलं, तुम्ही मान्य करता का? असायला जागा 102 आहेत. पण साहेब, ही युती जी झाली आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची, ही सत्तेसाठी झालेली आहे का जनतेसाठी झालेली आहे? जनतेसाठी झालेली आहे. मी सुरुवातीला सांगितलं, आम्ही काय कोणाला मिरवण्यासाठी, कोणाला मोठं करण्यासाठी केलं नाही. आमच्या या शहराबद्दल प्रेम आहे. आम्ही राहतो या शहरामध्ये, 50 वर्षापासून माझं वास्तव आहे. शहरातल्या गल्ली गल्ली चप्पा आम्हाला माहीत आहे, इथले समस्या काय माहीत आहेत, समोरच्या पार्टीला पण ते माहीत आहेत. त्यांनी सांगितले की बा आपण एक विकासाच्या दृष्टिकोनातून एकत्र राहिलं तर बरं होईल. आणि सुदैवाने दोन्ही जे निधीचं खातं आहे ते आमच्याकडे आहे दोन्हीकडे, त्यामुळे ते निश्चितपणे त्याचा फायदा होईल. आणि प्रलंबित असलेले शहरातले कामे किंवा भविष्यातलं जे काम करायचे आहेत शहरातले कामं, ते कामं होण्याला सुलभ होईल, या दृष्टीने आम्ही दोघे एकत्र आलो. काय ते आज फॉर्म भरलेला आहे, काय सांगा प्रभागातल्या लोकांना, जनतेला, मतदारांना? आतापर्यंत जे पण आम्ही प्रभागातील लोकांसाठी आमच्या शिवसेनेने जे पण काही काम केलेलं आहे, त्या जोरावरती आम्हाला एक विश्वास आहे की प्रभागातील आमचे जे पण काही मतदार आहेत
तर 100% आम्हाला शिवसेनेलाच मत देतील आणि शिवसेना ही प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रभावी ठरणार आहे, एवढं मी सर्व आपल्या लोकांसमोर ग्वाही देते. ताई, तुमच्या प्रभागामध्ये काय चालतो? पक्षाचं चिन्ह चालतो का उमेदवाराचा चेहरा चालतो? उमेदवाराचा चेहरा आणि पक्षाचं चिन्ह दोन्हीही चालतं. तिथं पक्षाच्या चिन्हावरती आपण उमेदवाराचा चेहरा पण चालतो, कारण पक्षाने जर साथ दिली तरच उमेदवार लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सोडवणार आहे. विरोधकांपेक्षा आपणच कसे श्रेष्ठ आहात ते कसे सांगता? कारण महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे, त्या लाडकी बहीण योजनेच्या जोरावरती शिवसेना पक्षच प्रभावी ठरणार आहे. लाडकी बहीण योजना ही अजित पवार गटाने पण आणलेली आहे. त्यांनी असा दावा करताय, मग तुम्ही हा दावा कसा करून काढताल? मला समजलं नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने लाडकी बहीण योजना आणलेली आहे असा त्यांनी हा दावा केलेला आहे. तो दावा तुम्ही कसा करून काढताल? आता ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की लाडकी बहीण योजना कोणी आणली आहे. ते कोणीही दावा करतील किंवा न करतील त्याच्याशी आम्हाला काही हे नाहीये. आम्हाला माहिती आहे, आम्ही पूर्ण युतीमध्येच आहोत आणि आमच्या प्रभागापुरतं जर बोलायचं झालं तर आमचे मनोजभाईजी शेजवाळ आहेत, आज 3 टर्म तिथले नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेना हाच तिथल्या लोकांचा प्रमुख पक्ष आहे. बोला पाहिजे. आज आपण इथं आलात, किती जणांचे इच्छुकांचे फॉर्म तुम्ही भरलेले आहेत, कोणत्या प्रभागातून भरलेले आहेत? आम्ही प्रभाग क्रमांक 6 4 फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत. अनुसूचित जातीचे भरलेले आहेत 2, एक ओपन महिला भरलेले आहेत, एक ओबीसीचा भरलेला आहे आणि माझा स्वतःचा जनरल मधून भरलेला आहे. काल जी युती झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे जे नवीन कार्यकर्ते येणार आहेत त्यांचा कसा विचार केला जाणार आहे? आम्ही 50% फॉर्म्युलावर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गटांचं युती झालेली आहे. 51 सीट आम्ही घेतलेले आहेत. पण आता जे नवीन मुद्दे आहेत की जे सोलापूरचा विकास झाला म्हणतात, तर तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आहे? सोलापुराच्या विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढणार आहे. प्रभागाच्या वार्डाच्या विकासावर ते काही ठिकाणी कामं झाले असतील, काही ठिकाणी झाले नसतील. जिथं झाले नसतील ते तर मुद्दे आहेतच ना आमचे काय. आणि बरेचसे मुद्दे हे आहेत ते नंतर तुम्हाला याच्यामध्ये कळणारच आहे. जेव्हा आम्ही जाहीरनाम्यात आमच्या भागातले जे मुद्दे असतील ते मुद्दे आम्ही त्यावेळेस ते जाहीर करू. म्हणजे पहिली यादी कधी डिक्लेअर होईल? आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे, बघू काय होतं. कारण आताच सर्व शिवसेनेचे श्रेष्ठ मंडळ, सगळं ज्येष्ठ मंडळ आलेले होते, त्यांनी चर्चा केलेली आहे, झालेली आहे. आता एबी फॉर्मची वगैरे चर्चा झालेली आहे तिथं पण ती, आणि आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे. त्याच्यावरती अजून काय ठरलेलं नाहीये, ते निवडणुका झाल्यानंतर ठरेल. भाईजी, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद जास्त असताना सुद्धा ते समसमान जागा वाटप जे झाले त्यावरती काय दबाव होता का की बाबा हे असं समसमान झालं म्हणून? काय नाही, तसं काही नव्हतं. जिथं भारतीय जनता पार्टीला आम्ही 30 जागा मागितल्या होत्या, पण त्यांनी त्या 30 जागा या ठिकाणी दिल्या नाहीत आणि युतीची बोलणी काय पुढं सरकली नाही. मग वाट बघण्यात काय अर्थ नाही म्हणून ही युती केलेली आहे. जिथं आम्ही 30 जागा मागत होतो तिथं आम्ही 51 जर जागा घेतल्या असतील तर काय त्याच्यात नुकसान नाहीये. जर उद्याच्याला राष्ट्रवादीने पदच भूमिका बदलली तर शिवसेना तेव्हा काय करणार? कधी आता भूमिका बदलायला वेळ कुठे आहे? आता भूमिका बदलायला वेळ नाही. ऑलरेडी 51 जागा आम्ही घेतलेल्या आहेत आणि त्या फायनल झालेल्या, त्यांच्या पण जवळपास फायनल झालेत, आमच्या पण जवळपास फायनल झालेल्या. प्रभाग क्रमांक 6 आणि माझे नाव अनिता गवळी, शिवसेनेकडून इच्छुक आहे. शिवसेनेचं काम करते, जवळजवळ आता 4-5 वर्ष झालं आहे. तर आपल्या माध्यमातून आपण महिलांसाठी महिलांचे फॉर्म भरणं, महिलांच्या सर्व बचत गटांच्या महिलांना काम देणे, म्हणजे उद्योग देणं, हे सर्व कामं आमच्या इकडं प्रभागामध्ये चालू असतात. आपण आता उमेदवारीचा अर्ज भरलाय, समजा जर तुम्हाला नाही मिळालं तिकीट तर तुम्ही काय करणार? मला तिकीट नाही मिळालं तर मी भाईजींचं काम करणार, म्हणजे शेवटी तुम्ही शिवसेनेच शिवसेनेचंच काम करणार.